पुण्याच्या राजगड तालुक्यातील वेल्हा उपजिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या क्वार्टरची प्रचंड दुरावस्था झालेली आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांना या ठिकाणी राहता येत नाही। संपूर्ण बिल्डिंग जी आहे ती बंद अवस्थेत पडलेली आहे। मी सध्या त्याच बिल्डिंग समोर आलेलो आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर या बिल्डिंगची कशा प्रकारे दुरावस्था झालेली आहे आपण या दृश्यांद्वारे पाहू शकतो। या संपूर्ण बिल्डिंगवर झाडं उगवलेली आपल्याला पाहायला मिळतात। वरपर्यंत पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर पिंपळाची झाडे या बिल्डिंगवर उगवलेली आहेत। दुसरीकडे पाहिलं तर खिडक्या याच्या तुटलेल्या आहेत आणि आतल्या भागाची प्रचंड अशी दुरावस्था जी आहे ती झालेली पाहायला मिळते। या ठिकाणी पाहिलं तर जे पाईप या ड्रेनेजचे होते ते तुटलेल्या अवस्थेत आहे। या ठिकाणी पाहिलं तर कचऱ्याचं साम्राज्य मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते। त्यामुळे प्रचंड अडचणींचा सामना जो आहे तो खरं तर या कर्मचाऱ्यांना करावा लागतोय। या ठिकाणी पाहिलं तर 29 कर्मचारी जे आहेत त्या रुग्णालयात काम करतात आणि या 29 कर्मचाऱ्यांसाठी केवळ 5च क्वार्टर 5च रूम जे आहेत ते राहण्यायोग्य आहेत। त्यामुळे बाकीचे जे कर्मचारी आहेत त्यांना बाहेरच्या ठिकाणी रूम भाड्याने घेऊन खोली भाड्याने घेऊन राहावं लागतंय। त्यामुळे प्रचंड अडचणींचा सामना जो आहे तो त्यांना रुग्णालयापर्यंत येण्यासाठी करावा लागतोय। ह्या भागात पाहिलं तर प्रचंड पाऊस असतो आणि या पावसात त्यांना वेळेत पोहोचणं अशक्य होतं। त्यामुळे कधी वेळेत न पोहोचल्याने त्यांना या कामावर यायला उशीर होतो। या ठिकाणी पाहिलं तर या बिल्डिंगचा एंट्रन्स आहे। एंट्रन्सची कशा प्रकारे दुरावस्था झालेली आहे आपण पाहतोय की अत्यंत बिकट अवस्थेत ही संपूर्ण इमारत आहे। वरती पाहिलं तर या छताची सुद्धा दुरावस्था झालेली आहे। छताचं संपूर्ण प्लास्टर जे आहे ते या ठिकाणी पाहिलं तर खाली आलेला आहे, कोसळलेला आहे। त्यामुळं खरं तर मोठ्या अडचणींचा सामना जो आहे तो या भागातील कर्मचाऱ्यांना करावं लागत असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतं। या ग्रामीण रुग्णालयाच्या हद्दीत पुरेशी जमीन असताना शासकीय जमीन असताना सुद्धा या ठिकाणी नवीन क्वार्टर उभारली जात नाही। त्यामुळं अशा प्रकारे जे कर्मचारी आहेत त्यांना बाहेर खोली घेऊन राहावं लागतंय आणि या ठिकाणी यावं लागतंय। त्यामुळं लवकरात लवकर या ठिकाणी नवीन बिल्डिंग व्हावी अशी सुद्धा मागणी जी आहे ती परिसरातून होताना पाहायला मिळते, जेणेकरून कर्मचाऱ्यांची सोय होईल आणि कर्मचारी वेळेत दवाखान्यात पोहोचतील आणि नागरिकांना सुद्धा योग्य प्रकारे सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध होतील। त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी नवीन इमारत होईल अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे। कॅमेरा पर्सन तुषार सनेसह विनय जगताप, TV9 मराठी, राजगड, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।